नमस्कार. सर्वत्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून या श्रावण महिन्यात नागपंचमी देखील असते. तर अशा या श्रावण महिन्यातील एका सोमवारी आम्ही गेलो इचलकरंजीपासून फक्त 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि हातकणंगलेपासून अगदी 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरेंद्र गावातील श्री नागनाथ मंदिर येथे. सोमवारचा दिवस आणि सकाळी आम्ही 6 वाजता इचलकरंजीमधून निघालो. हातकणंगले मार्गे, त्यानंतर नरेंद्र येथील खिंडी मार्गे आम्ही नरेंद्र गावाच्या जवळ असलेल्या श्री नागनाथ मंदिरा येथे पोहोचलो. अतिशय पुरातन असलेले हे नागनाथ मंदिर स्वयंभू असून या मंदिराच्या परिसरामध्ये 2 वेगवेगळी मंदिरे देखील आहेत. आम्ही ज्यावेळी इकडे पोहोचलो त्यावेळी सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढत चालली होती. या नागनाथ मंदिर परिसरामध्ये 2 मंदिरे असून मुख्य मंदिर हे नागनाथाचे आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला जे मंदिर आहे ते अज्ञान सिद्ध स्वामी यांचे मंदिर आहे. मुख्य नागनाथ मंदिरामध्ये आत प्रवेश करण्यासाठी अशी दगडी कमान लागते. या कमानीच्या दरवाजातून जेव्हा तुम्ही आत जाता त्यावेळेला तुम्हाला एक सभा मंडप लागतो. त्या मंडपातून तुम्हाला काही पायऱ्या चढल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश मिळतो. प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तिकडे आत शिवलिंग पाहायला भेटतं. अतिशय पुरातन असलेले हे शिवलिंग स्वयंभू असून या मंदिरामध्ये शिवलिंगाबरोबरच नागदेवताची मूर्ती देखील आहे. या नागनाथाच्या मुख्य मंदिरामध्येच दुसरे एक शिवलिंग असून तिकडे नित्यनेमाने पूजा अर्चना केली जाते व तिकडे भाविकांची भरपूर गर्दी होती. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या नागनाथ मंदिराला भाविकांची खूप गर्दी असते. श्रावण महिन्यात विविध महादेवांच्या मंदिराला लोक भेट देत असतात. त्यामुळे या नागनाथ मंदिराला देखील या परिसरातील विविध लोक येऊन इकडे दर्शन घेत असतात. या नागनाथ मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर असे 2 नंदी देखील आहेत. या स्वयंभू असलेल्या नागनाथ मंदिराच्या समोरच्या बाजूला श्री अज्ञान सिद्ध स्वामी यांचे मंदिर देखील आहे. नरेंद्र येथील या नागनाथ मंदिर हे स्वयंभू असून या मंदिरामध्ये श्रावण महिन्यातील नागपंचमीला मोठी जत्रा देखील भरते. परिसर अतिशय स्वच्छ व शांत आहे. तसेच या मुख्य मंदिराच्या बाहेरच्या बाजूला ऐतिहासिक असे जे कथा किंवा ऐतिहासिक असे दस्तावेज आहेत त्यांची अशी भिंतीवर पोस्टर लावलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. तर आपल्या इचलकरंजी, जयसिंगपूर व हातकणंगलेपासून अगदी जवळ असलेल्या या पुरातन अशा नागनाथ मंदिराला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि पाहुण्यांमध्ये शेअर करा आणि या नागनाथ मंदिराला नक्की भेट द्या.